झालेला, आम्ही म्हातारे होऊन मराय आलो तरी आमच्या गावात तंड्यात रस्ता नाहीये, कुठं गरम पंचायत नाहीये, सगळं कुठं बामनाथ ह्याच्यात सगळं कर्मचारी सगळं त्यांचे लोक, आमचे लोक का नाही पुढे कुठं. आणि ऊस तोडायला आमच्या लमानं एक एक चंगरू चंगरू मेलेत, त्यांना आता मी महिन्यानं माघारी आणायलेत. एवढं त्रास आमच्या तांड्यात का म्हणून सगळं आलेलं सगळं खाल्लं लोकांना, गावातल्या लोकांना कुणा काहीच आमच्या तंड्यात सोय नाहीये. पाणी नाही, लोक घागरी घेऊ घेऊ फिरतात नदीनं. अजून काय पाहिजे हे तर सगळं खाल्ल्या लोकांना आमचं आलेलं सगळं लोकांनी म्हणून हे आता भ्रष्टाचार सुरू केलोय आम्ही. ही भ्रष्टाचार त्याच्यामुळे केलंय, कुणी लोक आम्हाला ऐकत नाही, गावातले लोक आमचं सगळं खाल्लं आमच्या नावावर आलेलं, म्हणून हे भ्रष्टाचार तयार केलो आम्ही. सोय नाही, आमचे लेकरं बाळा शाळेत जातात का, त्यांना अशी म्हणजे रस्ता बरोबर नाहीये, खूप काही आमच्या गावात अडचणी आहेत, खूप भ्रष्टाचार होतोय आमच्या शाळेत. नमस्कार, मी प्रमोद हातागळे. आज बीड जिल्ह्यामधील वडवणी तालुक्यातील एक कोपा गाव आहे, मध्ये गावकऱ्यांनी गाव पातळीपासूनचा भ्रष्टाचार, गाव पातळीपासून जे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतचा भ्रष्टाचार त्यांनी इथे त्या भ्रष्टाचाराची माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. भ्रष्टाचाराचे एक भारताचा विचार करता जो हा भ्रष्टाचार आहे हा एवढ्या प्रमाणात बोकाळलेला आहे की बऱ्याचपैकी महाराष्ट्रातून जवळपास 2015 पासून याच्यावर विचारमंथन चालू होतं की हे भ्रष्टाचार जास्त विकोपाला गेल्यानंतर आज भारतातील जनता ही जवळपास 60% जनता ही गुलाम बनली आहे, गुलाम. आणि गुलामगिरीच्या दिशेने जात असल्या कारणाने याला कुठेतरी आवाज उठवून वाचा फोडावी, याच्यासाठी आम्ही हे एक अनोखा प्रोग्राम हे केलेला आहे. उद्देश काय याचा, या प्रोग्रामचा? या प्रोग्रामचा उद्देश एवढाच आहे की हा भ्रष्टाचाराला आम्ही कोणत्याही प्रकारे आळा घालण्याचा प्रयत्न करू. तसं सहकार्य आणि प्रतिसाद या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जनतेने द्यावा. आणि जनतेने तसा प्रतिसाद दिल्यानंतर 100% या भ्रष्टाचाराला आम्ही आळा घालू. मंडळी, मी बीड जिल्ह्यामधील वडवणी तालुक्यातील कोपा गावामध्ये आहे. कोपा गावामध्ये त्यांनी अशा प्रकारे त्यांनी बॅनर लावलेले आहेत की बाबा जे काही आपले पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी आपल्या देशाला अशा प्रकारे खाल्लेला आहे. या बॅनरमध्ये तुम्ही पाहू शकता की हे आपले पंतप्रधान कशा प्रकारे ह्या देशाला खात आहेत. आता ह्या घरामध्ये त्यांनी सगळं काही भ्रष्टाचाराविषयी जे काही आतापर्यंत देशानं जे काही ह्या सरकारने ज्या प्रकारे देशाला खाल्लेलं आहे त्याची सर्व पार्टीबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये टोटल भ्रष्टाचार बोकाळत आहे. त्याच्यामुळे त्याचं कुठंतरी आळा बसावा म्हणून हे आम्ही इथं प्रदर्शनी चालू केलेली आहे. भ्रष्टाचार मुक्ती पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत? गौरव राठोड म्हणून आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राठोडच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम? राठोडच्या मार्गदर्शनाखाली. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अख्खं गाव उभा टाकलेलं आहे. महिला आपल्यासोबत आहेत, नागरिक आहेत, वृद्ध नागरिक आहेत, तरुण. काही एक योजना आलेला आहे, ते योजना आम्हाला काही कोणी दाखवलेलं नाहीये. सगळं काय पलीकडच्या पलीकडे उचलून खाल्ले, पलीकडच्या पलीकडे उचलून पलीकडच्या पलीकडे उचलून, पलीकडच्या पलीकडे उचलून खाल्ले, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे उचलून खाल्ले. रस्ता नाही, काय नाही. कोणी म्हातारा माणूस इथं मरायला जरी आला दवाखान्यात तर त्याला रात्रीची सोय नाही न्यायला, रस्ता कधीच नाही. पाऊस पडलं तर लेकरं सगळ्या शाळातले आमच्या घरी असतात, शाळात जाणं होत नाही चिखलामुळं, आणि आमच्या तंड्यात कोणतीच सोय नाही. ते आम्ही आता हे प्रदर्शित सरकारला काय सांगणं आहे? आता सरकारला सांगणं आहे हे काय काय ते आमच्या गावात आलेलं नाही, ते सगळी मागणी आहे आम्हाला. ते सरकारनं आम्हाला द्यावा ही मागणी आहे. एवढी मागणी करून जरी सरकारनं नाही दिली तर काय करणार? मग बघूया आम्ही पुढच्या पुढे काय बघायचे ते. हा, ते बघूया आम्ही. म्हणजे आमचा त्रास. तुम्ही पाहू शकता या गावामध्ये ह्या महिलांचा जो आक्रोश आहे ना, तो आक्रोश खरंच आहे. कारण या गावामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा गावामध्ये येण्यासाठीचा पक्का रस्ता देखील नाही. जेव्हा पाऊस काळ होतो तेव्हा पाऊस काळामध्ये अक्षरशः इथल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडून शाळेमध्ये जावं लागतं. या गावामधील आरोग्याच्या प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, आणखी मूलभूत सुविधा या गावामध्ये नाहीत. या गावामध्ये जेव्हा फिरलो तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले किंवा जे काही सोलारवर लाईट आलेला आहे, सोलार योजनेवर जी काही दिवाबत्ती आलेली आहे, फक्त एक खांब आमच्या गावात बसवलेला आहे आणि त्या खांबाची किंमत आहे 5 लाख रुपये. असं त्यांनी आक्रोश करून सांगितलेले, पोटतिडकीने सांगितलेले किंवा या गावामध्ये भ्रष्टाचार कसा झालेला आहे. गावामध्येच नाही तर
जिल्ह्यामध्ये झालेला आहे, राज्यामध्ये झालेला आहे, तर देशामध्ये झालेला आहे. डिलिव्हरीला बाई आली तर बाई जाग्यावर भरून जाते, त्याला जायला येळ नाही का गाडी नाही का रस्ता नाही. हा एवढं आहे. काय सांगाल, महिलांचा एवढा आक्रोश आहे, तुमचं नाव काय? मी युवराज आडे. मी या माजलगाव मतदारसंघामधलाच रहिवासी आहे. धारूर तालुका आहे माझा. ह्या ठिकाणी हे जे भ्रष्टाचार मुक्त पार्टीने जे काही आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळे प्रदर्शन, कृषी प्रदर्शन झाल्यापासून वस्तूचे प्रदर्शन झाले असतील किंवा मोठे मोठे म्युझियम असतील, पण एकमेव पहिलं मी माझ्या आयुष्यात म्हणजे मला आता 52 वर्ष चालू आहे की मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन पहिली वेळ पाहतो. हे पाहून खूप काही डोक्याला ताण व्हायला लागला की एवढा पैसा शासनाचा जो आलेला आहे तो कशा पद्धतीनं गिळंकृत केलेला आहे ह्या लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी, ते ह्या ठिकाणी मला दिसते. तुम्ही काय करता? मी एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि ह्या ज्या जी भ्रष्टाचारमुक्त पार्टी आहे त्या पार्टीचं काम मला चांगलं दिसतंय, म्हणून या ठिकाणी कुठेतरी एक प्रदर्शन आहे भ्रष्टाचाराचं, म्हणून मी या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहे. आमच्या गावामध्ये ज्या काय आतापर्यंत विकासाच्या सोयी सुविधा आलेल्या आहेत, ज्या काही मूलभूत आम्हाला मूलभूत ज्या काही सुविधा पाहिजे होत्या त्या आल्या होत्या, पण आमच्यापर्यंत आल्या नाहीत. त्या कागदोपत्रीच इथल्या व्यवस्थेने खाल्लेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आक्रोश फोडलेला आहे. त्यांनी त्यांच्या आक्रोशातून सांगितलेलं आहे की सरकारपर्यंत की बाबा हे जे काय आता होत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. काय सांगाल ताई, तुमच्या गावामध्ये आतापर्यंत रस्ते नाहीत, पाण्याची सुविधा नाही, आरोग्याची सुविधा नाही. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? अरुण आहे. बरोबर. मग तुमच्या गावामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला आहे, एवढं प्रदर्शन ठेवलंय, त्यावर काहीतरी बोला तुम्ही. काय रस्त्यासाठीच बोलायचं. रस्ता झाला पाहिजे. हो. बरोबर. तुमचं काय? आमच्या गावामध्ये अशी पाण्याची बरोबर सोयी नाही आहे, लाईटची सोयी नाही आहे, जेणेकरून रस्त्याची सोयी नाही. आमचे लेकरं बाळा शाळेत जातात का, त्यांना अशी म्हणजे रस्ता बरोबर नाही आहे. खूप काही आमच्या गावात अडचणी आहेत. खूप भ्रष्टाचार होतोय आमच्या शाळेत. पाणी पडलं तर खूप चिखल असतो शाळेत जाताना. आणखी लाईटची खूप सोयी नाही आहे चांगली पद्धतीने. आमच्या गावात रस्ता नाही आहे. खूप काही अडचणी आहेत आमच्या गावात अशा. खूप अडचणी आहे. हां, गावामध्ये आरोग्याची सुविधा काय आहे का ना, दवाखाना वगैरे? काहीच नाही आहे तशी. आता काय दुखलं राहिलं तर कुठे जातात तुम्ही? आम्ही इकडे कुप्पा दवाखाना आहे आणि इकडे तेलगावला जातो. किती घरं किती आहेत तुमच्या इथं? 10, 15, 20 असेल. मंडळी, एक 15 ते 20 घराची तांडा वस्ती आहे आणि ह्या वस्तीवर कुठलीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळेच या इथल्या गावकऱ्यांनी हे जे काही निकृष्ट दर्जाचे काम होत आहे, जे काही भ्रष्टाचार होत आहे, कुठेतरी थांबला पाहिजेत. यासाठी त्यांनी भ्रष्टाचाराचं एक प्रदर्शन भरवलेलं आहे या गावामध्ये. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जी काही बॅनरबाजी झालेली आहे की त्या बॅनरबाजीवर सर्व काही भ्रष्टाचाराविषयी माहिती आहे. गाव पातळीपासून केंद्रापर्यंत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे या व्यवस्थेने केलेला आहे, तो भ्रष्टाचार इथलं हे गाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांचा एकच उद्देश आहे की बाबा या देशामधला जो काही हे भ्रष्टाचार आहे, हे भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजेत आणि लोकांना मूलभूत सुविधा भेटल्या पाहिजेत. थांबूयात मंडळी, इथेच. धन्यवाद.